शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. मागच्या वेळेचा जो अभंगाचा अर्थ आपण बघितला, झोली भर कर लाना, त्यावर तुमच्या सगळ्यांचे प्रचंड प्रमाणात फीडबॅक आलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना तो अर्थ मनाला भावला आहे. आजवर आपण सगळेच तो अर्थ समजून घेण्यासाठी स्ट्रगल करत होतो, पण परमपूज्य आईंच्या कृपेनी आज आपल्याला तो अर्थ लक्षात आला आहे. ज्यांनी बघितला ऐकला नसेल त्यांनी तो अवश्य ऐका. म्हणजे ह्या पुढे चातुर्मास नंतरची एकादशी म्हणताना प्रत्येक वेळेला आपल्याला आयुष्याचं ध्येय कबीरजींनी काय सांगितलंय ते लक्षात येईल. जणू काही अख्ख्या पूर्ण परमार्थाचं मॉरलच त्या अभंगात आहे. तो अभंगाचा अर्थ समजून घेतल्यावर आता दुसरं करण्याजोगं काहीही, म्हणजे ऐकण्याजोगं वाचण्याजोगं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आता फक्त आचरणच शिल्लक राहिलंय. आणि दुसरं आता काहीही न ऐकता वाचता सुद्धा तेवढा जरी अभंग हा आपल्या आयुष्याचं ध्येय ठेवलं तरी सुद्धा आपल्याला मोक्ष मिळू शकतो. तरी सुद्धा आपण सगळेजण हावरट आहोत. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आल्या त्यामध्ये पुढच्या अभंगांची डिमांड सुद्धा आली आणि स्टेप बाय स्टेप आपण अभंग बघणारच आहोत. परत मी ऑडिओच करणार आहे अभंगाचा अर्थ करताना, कारण खूप मोठेच व्हिडिओ होणार आहेत आणि ते मलाही सांगताना सोपे जात आहेत, कारण कोणताही पॉईंट मिस होऊ नये ह्यासाठी आपण आता अभंगांचे अर्थ बघणार तेव्हा ऑडिओच करायचे आहे. आजचा अभंग थंबनेलवरनं तुम्हाला लक्षातच आला असेल. मोरी लागी लटक गुरु चरण नकी, मोरी लागी लटक गुरु चरण नकी. मीराबाई सांगतायत, कृष्णावरच्या जडलेल्या मीराबाईंच्या प्रेमाचं ह्यामध्ये आपल्याला वर्णन बघायला मिळतंय. मीराबाईंचं मन आता फक्त आणि फक्त गुरुचरणांपाशी आकर्षित झालेलं आहे. लटक लागलीये त्यांना, मन अडकलंय तेथे. आणि ह्या उलट आपण सगळेजण माया मोहात अडकलोय. पण ती माया एक ना एक दिवस आपला घात करणार आहे. पण तो घात झाल्यावर कदाचित वेळ निघून गेलेली असते आणि त्याआधीच जाग होण्यासाठी म्हणून ह्या अभंगाचा अर्थ आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. कडव्यात म्हणतात मीराबाई, चरण बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपनन की. मीराबाईंना गुरुचरणाशिवाय आता दुसरं काहीच आवडत नाहीये, रुचत नाहीये. सर्व जग संसार हा किती लटका खोटा आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर, स्वप्नासारखा न टिकणारा. ह्याचा अनुभव आता मीराबाईंना सासरी गेल्यापासून चांगलाच येत आहे. मग संसार खोटा आहे हे मीराबाईंना कसं कळलं त्याची थोडी गोष्ट बघूया. मीराबाईंचं अगदी शॉर्टमध्ये सांगते. मीराबाईंचं लग्न प्रसिद्ध महाराणा संघ यांचे पुत्र कुमार भोजराज यांच्याशी इसवी सन 1516 मध्ये झालेले आहे. परंतु लवकरच पतिविरह आहे. 1518 ते 1523 या दरम्यान पती स्वर्गवासी गेलेले आहेत. लग्न 1516 झालंय बघा, इमॅजिन करा. तरुणपणीच मीराबाई विधवा झालेल्या आहेत. त्याआधीच युद्धात त्यांचे वडील पण मारले गेले होते. वडील, आजोबा, पती असे पाठोपाठ गेलेले आहेत बर का. मीराचे दीर म्हणजे मीराबाईंचे दीर रत्नसिंह आणि सासरच्या सर्वच लोकांना मीराबाईंचं कृष्णप्रेम आणि वागणं आवडत नसल्याने त्यांनी मीराबाईंना अनेक प्रकारे त्रास दिलेला आहे. आपण मीराबाईंचे अभंग जे पुढचे आहेत
आपल्या भजनात, तर त्या गोष्टी सुद्धा त्या अभंगाचा अर्थ बघताना बघणारच आहोत लवकरात लवकर. आता सगळ्यांना झोली भर कर लाना टाकल्यावर आता कधी पुढचे अभंग टाकतीयस अशी उत्सुकता लागलेली आहे. मीराबाई पुढे माहेरी जातात, पण थोडक्याच दिवसात माहेरचं राज्य जातं आणि काका आणि सख्खा चुलत भाऊ सुद्धा मरण पावतात. माता मात्र आई, आजोबा, पती, पिता, सासरा, सासू, काका यांच्या देहांताने मीराबाईंची विरक्ती पण वाढत जाते आणि संसाराचं खरं स्वरूप त्यांच्या समोर येतं. मीराबाई म्हणतात, प्रत्येकाने ह्या नश्वर संसारापासून आपला बचाव करावा. एकमात्र भगवंतच नित्य शाश्वत असून तो प्रसन्न झाला तरच कर्मबंध आणि जन्म मरणाचा फेरा नाहीसा होतो. हे मीराबाईंचं मनातलं काय म्हणतोय त्यांनी कळवळून सांगितलेला आपल्याला उपदेश आहे. तिन्ही लोकी एका भगवंताशिवाय जीवाचा कोणीहीच राहता नाही, तेव्हा जीवाने त्यालाच शरण जावं अशी मीराबाई आपल्या सगळ्यांना विनंती करतात. मॉरल काय आहे? आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली प्रपंचाची प्रतिकूलता म्हणजे स्ट्रगल ही आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठीची अनुकूलता असते. हे ज्याला कळतं तो देवाच्या जवळ जातो. मीराबाईंना ते कळलं, म्हणून मीराबाई भगवंतामध्ये विलीन झाल्या. मला स्वतःला सुद्धा गेली 15-20 वर्ष इतके खडतर अनुभव आलेत, इतके धक्के खायला लागले आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की हे जे काही स्ट्रगल माझ्या आयुष्यात अतिशय अतोनात दुःख आली आणि त्यामुळेच फक्त मी परमपूज्य आईंच्या जवळ खेचलीच गेले. मोरी लागी लटक गुरुचरण नकी. मग सर्व त्रासाला कंटाळून मीराबाईंनी एक दिवशी गुरूंना तुलसीदासांना पत्र पाठवून विचारलं की सर्व लोक मला त्रास देतात, ह्यावर मी काय बरं करावं? तेव्हा तुलसीदासांचं उत्तर हे माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी फार फार महत्वाचं आहे. तुलसीदास म्हणतायत, राम वैरी आई वडिलांचाही त्याग करावा. म्हणजे जी नाती भगवंताच्या जवळ जाण्यासाठी अडथळा करतील त्या सर्वांचा त्याग करावा आणि जी नाती भगवंताच्या जवळ जायला मदत करतील तेवढीच नात्यांचा स्वीकार करावा. पुढे मीराबाईंनी मेवाड सोडण्याचा निश्चय केला. तुलसीदासांचे उत्तर आल्यावर नंतर तीर्थयात्रा करत त्या वृंदावनात आल्या. पुढे द्वारकेला इसवी सन 1546 रोजी भगवंतापुढे बसलेल्या असताना त्या भगवंतात विलीन झालेल्या आहे. आता संसार खोटा कसा काय हे आपण पण सगळे अनुभवतच असतो आहो कायमच. आता आपल्या समोर आपली स्तुती करणारे राधिकाची पाठ फिरल्यावर निंदा करतात, हे आपण अनुभवत असतो स्वतः. आपल्याकडे एखादी सत्ता, पॉवर, पोझिशन असताना, संपत्ती असताना आपल्यावर प्रेम करणारे ती पोझिशन, ती पॉवर, ती संपत्ती गेल्यावर आपला राग करतात. हे सुद्धा आपण बरेचसे जण अनुभवत असतो. मग संसार स्वप्नवत क्षणभंगुर कसा काय ते आता आपण मीराबाईंच्या झूट माया सब सपन नकी असं मीराबाई त्यांच्या जीवनाचा प्रवास आपण आता बघितला की स्वप्नातनं जाग झालो की समजतं ना आपल्याला की खरं हे नव्हतंच, सगळं खोटं होतं. तसं मीराबाईंचं जीवन प्रवासावरनं त्यांना ते समजलं आणि त्या आपल्याला सांगू इच्छित आहेत. स्वप्न हे काही मिनिटांचं असतं बघा, म्हणजे कायम न टिकणारं. झूट माया सब सपन नकी. अगदी तसंच लोकांचं प्रेम सुद्धा काहीतरी कारणास्तव असल्याने स्वप्न एवढंच छोटं असतं. आणि क्षणभंगुरता म्हणजे आज सुख आहे पण त्या पाठीमागे आज नाही उद्या दुःख येणार, म्हणजे
सुख हे कायमचं टिकणारं नाही. जगाचा फोलपणा समजता नित्योपासनेची ओवी आहेच. मीराबाईंसारखेच आपण पण दुःख भोगून जगाचा अनुभव घेऊन अजून शहाणे होत नाही आहोत. अजून मायेच्या पसाऱ्यातच अडकलेले आहोत. माया मोहातच जखडलेले आहोत. परंतु जो माणूस अनुभवाने शहाणा होत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही. व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात कधीच प्रगती करू शकत नाही, म्हणजे तो कधीच सुखी होऊ शकत नाही. तसं आपलं झाल्याने मायेच्या खोट्या पसाऱ्यात अडकून आपली दयनीय अवस्था झालेली आहे. माया, संसार हे जग खोटं आहे याची जाणीव झाल्याने, त्या अनुभवाने मीराबाई सावध झाल्यामुळे त्यांना फळ मिळालंय. हे पुढच्या कडव्यात सांगितलंय. भवसागर सब सूख गया है, फिकिर नहीं मुझे तरनन की, मोरी लागी लटक गुरु. आता संसाराची सत्यता म्हणजे दुःखमय आहे कळल्यामुळे फळ काय मिळाले? भवसागर सब सूख गया है. याचे 2-3 अर्थ आहेत. देवाशिवाय काही सत्य नाही हे समजल्यावर काय काय फायदे झालेत बघूया. एक म्हणजे गुरुकृपेने भवसागर आटून गेला. आता त्यात बुडण्याची भीतीच राहिली नाही. भवारण्य छेदून टाकी क्षणात, असा एक समर्थ तू त्रिभुवनात. म्हणून अनन्य शरण आलो मी पाया. आणि तसं सद्गुरूला म्हणजे भगवंताला शरण गेल्यामुळे एका क्षणार्धात भवारण्य छेदून टाकलेलं आहे. ह्याचा अजून एक अर्थ होतो, नाम आपल्या अंगात मुरल्यावर भवदुःख, भवसागर, भवारण्य हे सगळं नाहीसे होतात. आणि तसं मीराबाईंच्या बाबतीत झालंय. भवसागर म्हणजे काय? भव म्हणजे संसार आणि सागर म्हणजे समुद्र. म्हणजे संसाररूपी समुद्र ह्याचा नाश झालेला आहे. दुसरा अर्थ भवसागरचा, जन्म मरण चक्रामधनं त्या सुटलेल्या आहेत. म्हणजे पुनरपी जनन पुनरपी मरण ह्याचा नाश, म्हणजे ह्याला छेदून टाकलेला आहे. इथे भवसागर आटला म्हणजे काय की संसार रूपी मायेतून मीराबाई बाहेर पडल्या, जे आपण अजून पडू शकत नाही. दुसरा अर्थ, त्या संसार रूपी मायेतून बाहेर पडल्यामुळे जन्ममरण चक्रातून सुटून त्या मुक्त झाल्या, त्या भगवंतामध्ये विलीन झाल्या. फिकीर नाही मुझे तरनन की, याचा अर्थ संसार रूपी मायेतून बंधनातनं सुटका म्हणजे मोक्ष. दुसरा अर्थ, मोक्ष एक तर आहेच, आणि दुसरा अर्थ फिकीर नाही म्हणजे मीराबाईंना संसारातील दुःखाने आता कोणताही फरक पडत नाही. कारण संसाराचं खरं स्वरूप समजल्यावर त्याचं दुःखच राहत नाही. आपल्याला अजून आशा आहे की आज नाही उद्या सुख मिळेल, आणि म्हणून आपलं दुःख अजून कायम आहे. पण एखादा माणूस खोटा आहे, फसवा आहे हे आपल्याला समजल्यावर जसं त्या माणसावरचं प्रेम कमी होत जाऊन मग त्याने वाईट वागलेल्या गोष्टीचं पण दुःख व्हायचं बंद होतं, तसं संसार म्हणजे काय हे कळल्यावर दुःख राहत नाही आणि मग कसलीही फिकीर नाही, म्हणजे त्या सुखदुःखाचा फरक पडत नाही. ह्याचा अर्थ, दुसरा अर्थ हा आहे. मग संसाराचं खरं स्वरूप समजून घेणं म्हणजे परमार्थ आहे. भजन करणं, पोथी वाचणं, नामस्मरण म्हणजे फक्त परमार्थ नाही. ती सगळी साधनं आहेत संसाराचं स्वरूप समजून घेण्याची, म्हणजे परमार्थ साधण्याचे ते मार्ग आहे. आता बघा, या अभंगाच्या वरनं संसाराचं खरं स्वरूप
समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आणि परमार्थ ध्येय गाठणार. म्हणजे हे मार्ग आहेत. आणि खरा परमार्थ म्हणजे ज्याला संसार दुःखमय आहे आणि भगवंताशिवाय आपल्याला कोणी सोडवू शकत नाही ह्याची जाणीव होईल, त्याने परमार्थ साधला असं म्हणता येईल. परमपूज्य आई म्हणतात, त्यात उदाहरण देतात, सिनेमाच्या पडद्यावर जसं दुःख नाही बघा. सिनेमात हिरोला हिरोईन पासून कपटाने कोणीतरी दूर केलं. आता हिरो तिच्या आठवणीत झुरून मरण्याची वेळ आली. ते सगळं बघून आपल्या डोळ्यात पाणी येतं बघा कितीदा तरी. हिरो हिरोईन भेटले नाहीत, त्यांना विरह झाला की आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. आपले अगदी डोळे रडून लाल झाले. पण पडद्यावरचं चित्र जेव्हा बाजूला झालं, पिक्चर संपला, तेव्हा आपलंच आपल्याला समजलं की ते सगळं खोटं होतं आणि त्यासाठी आपण रडलो ह्या विचाराने हसू येतं आणि मग दुःख पळतं. ज्ञाने मुक्ती लाभ झाला, झाके सर्वही दुःखाला. तो सिनेमा खोटा होता, म्हणजे तो सिनेमा होता ते खोटं होतं याचं ज्ञान झाल्यावर जसं दुःख पळालं, अगदी तसंच मीराबाईंचं संसारात पाप ताप दुःख दैन्य आहे याचं रिअलायझेशन झाल्यावर, तो खोटाच आहे समजल्यावर त्यांचं दुःख संपलं. फिकीर नाही मुझे तरन नकी, आणि गुरु कृपेने याचं ज्ञान झालं आणि त्याचं नाव परमार्थ आहे. इंटरकनेक्टेड आहे बघा कसं पुढचं भजन. संसार परमार्थ दोन्ही एकचे काळी, भोगी तो ज्ञानी काक बघे तो जैसा दोही, दक्षिण वाम नयनी एकचे बुबुळा ते फिरवुनी, संसार परमार्थ दोन्ही. संसाराची सत्यता समजल्यावर, म्हणजे परमार्थ साधल्यावर, म्हणजेच भवसागर पार केल्यावर, कशाचीही फिकीर चिंता न राहिल्यामुळे माणूस कसा वागू शकतो ते आईनी ह्या भजनात सांगितलंय. संसार परमार्थ दोन्ही एकची काळी भोगी तो ज्ञानी. म्हणजे कावळ्याला एकच बुबुळ असतं म्हणाल्या, दोन्ही डोळ्यात तेच, अगदी तसंच. दोन्ही डोळ्यात तेच बुबुळ फिरतं, अगदी तसंच नामाच्या प्रतापाने भवसागर तरून गेल्यावर संसार आणि परमार्थ एकाच वेळी भोगता येतं आणि ते सुद्धा आनंदाने भोगता येतं. फिकीर नाही मुझे तरन नकी. तिथे दुःख संपतं, फिकीर उरत नाही, अखंड सुख मिळतं. मग शेवटचं कडवं. मीरा के प्रभु गिरिधर नागर, उलट भये मोरे नयन नकी. मीराबाई म्हणतात, कृष्ण कृपेने माझी दृष्टी बदलली. आता फक्त गुरूंवर माझं ध्यान केंद्रित झालेलं आहे. उदाहरण बघायचं तर पाण्यामध्ये रात्रंदिवस मासा राहतो बघा, पण सहज त्याला पाणी पिता येत नाही. उलट भई मोरे नयन नकी, ते बघतोय आपण. तहान लागल्यावर त्याने कोलांटी उडी मारायची आहे माशाने आणि पाणी प्यायचंय, अशी देवाने योजना केली. अगदी त्याप्रमाणे अखंड सुख आपल्या जवळच आहे, त्या सुखातच आपण तरंगतोय. पण ते घ्यायचं झालं, त्याची तहान लागली, तर दृष्टी उलट झाली पाहिजे. उलट भई मोरे नयन नकी. करी दृष्टी उफराटी तू कृष्ण सखा देईल भेटी, आपली ओवी आहे बघा. मग दृष्टी उफराटी झाल्याशिवाय
आपल्याला ते सुख मिळत नाहीये, पण आपली दृष्टी बाहेर असल्याने ते सुख आपल्याला कसं मिळणार ते आपल्या अंतरंगात आहे. आणि दृष्टी उफराटी करण्याची कला किंवा दृष्टी उफराटी कशी करायची आहे ही खुबी आपल्याला सद्गुरूपासून मिळवायची आहे. सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा अज्ञान जळून जाईल तेव्हा ज्ञान होईल, म्हणजे दृष्टी बदलून जाते. दृष्टी बदलून जाते म्हणजे तुका म्हणे येथे मरोनी जन्मलो, आपुले पावलो अधिष्ठान, मज अनाथासी घेऊनी पदरी, निघाले बाहेरी गुरुराळ. शिवरात्री मधला अभंग आहे. नवीन जन्म झाल्यासारखं माझे मरण पाहिले म्या डोळा. मीराबाई म्हणतायत उलट भई मोरे नयन नकी. मग डोळ्यासमोरचे दृश्य पसारा खोटा सगळा पुसून जातो, म्हणजे अखंड सुख मिळतं, म्हणजे मोक्ष मिळतो, म्हणजे सद्गुरु कृपा होते, म्हणजे दृष्टी उफराटी होते, म्हणजे आतमधल्या आत्म्याचं दर्शन होतं. आणि असं कधी होतं? मोरी लागी लटक गुरु चरण नकी. ह्या अभंगाची PDF सुद्धा मी मागच्या प्रमाणेच देणार आहे. परत एकदा माझा मोबाईल नंबर सांगते, 9881115116. हा माझा जो नवीन बदललेला मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही अभंगाची PDF हवी आहे असा जर व्हॉट्सअप मेसेज केला तर त्याच्यावर तुम्हाला ह्या अभंगाच्या अर्थाची PDF नक्की येईल. कारण ऑडिओ ऐकणं, व्हिडिओ ऐकणं आणि आपल्याकडे कायमचं त्याचं डॉक्युमेंटेशन राहणं, त्याची तुम्ही झेरॉक्स प्रिंट काढून घ्या, म्हणजे सगळ्या अभंगांचे अर्थ कागदावर डोळ्यासमोर राहिल्यावर पाहिजे तेव्हा ते रेफर करता येतील आणि त्याचा अभ्यास करून हळूहळू ते आपल्या मस्तकात जातील. आणि मस्तकात गेल्यावर प्रत्येक वेळी भजन म्हणताना अर्थाकडे लक्ष जाईल, जी परमपूज्याची आज्ञा आहे. आणि अर्थाकडे लक्ष गेल्यावर आचरणात आणण्यासाठी सोपं जाऊन आपल्याला सुद्धा परमार्थ साधता येईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.